परिवाराने नेहमीच कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा गौरव केलेला आहे आणि या कर्तृत्ववान महिलांचा वैशिष्ट्य आहे, जो सन्मान आहे, तो इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. मी प्रथम सर्वांना विनंती करतो मी जसं अगोदर सांगितलं की ज्ञानरुची परिवार हा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करतो आणि सर्व महिला कर्तृत्ववान आहेत. ज्या आपल्या देशातल्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचं कार्य, त्यांचं गुणवैशिष्ट्य सर्वांपर्यंत पोहोचावं हा आपला एक उद्देश आहे. तर त्या उद्देशाने आपण यापूर्वी सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्यावर आपण कार्यक्रम घेतले होते. आज सुद्धा आपण अशाच दोन कर्तृत्ववान महिलांच्या बद्दल जाणून घेणार आहोत, बोलणार आहोत. डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि सरोजिनी नायडू अशा या त्या दोन कर्तृत्ववान आणि त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याबद्दल ते विचार मांडणार आहे. आजच्या ही जी एक स्पर्धा आपण ठेवलेली आहे त्या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आमच्या सर्वांच्या प्रेरणास्थान असलेल्या गुलशन मॅडम त्या आपल्या कार्यक्रमाचं परीक्षण करणार आहे. त्यांची तुम्हाला ओळख सांगतो की तुम्ही अनेक कार्यक्रमात त्यांना पाहिलेलं असेल. आपल्या प्रत्येक ज्ञानरुचीच्या कार्यक्रमात तुम्ही त्यांना पाहिलेलं असेल. त्या स्वतः मानसशास्त्राच्या पदवीधर आहेत. जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी डॉक्टर वामन खानविलकर आणि अनुराधा खाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. आगा खान लोकल सोशल वेलफेअर बोर्ड आणि आगा खान वुमन ऍक्टिव्हिटी पोर्टफोलिओ अशा अनेक सामाजिक याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्या इनर व्हील क्लबच्या मेंबर आहेत आणि त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपला जो नित्याशा म्हणून जी इन्स्टिट्यूट एक संस्था आपलं परिवार चालवतो, आपल्या परिवाराचीच ती एक मोठी शाखा आहे. डायबेटीस झालेली जी मुलं मुली आहेत 23 वर्षापर्यंतची, त्या मुला मुलींसाठी औषधोपचार करणं, त्यांना समुपदेशन करणं, त्यांना पाहिजे ती मदत करणं आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी आवश्यक तो पाठिंबा देण्याचं काम गुलशन मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं. त्या अतिशय म्हणजे दिलदार आहेत. त्यांच्या बद्दल एकदा मी माझं भाषण ठेवेल सगळ्यांना ऐकण्यासाठी. आणि तर त्या आपल्या कार्यक्रमाच्या त्या परीक्षक म्हणून आहेत. तर त्यांचं मी ज्ञानरुची परिवाराच्या वतीने आपण सर्वजण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला आपल्या ज्ञानरुचीच्या संस्थापक नसीमा मॅम या पण आलेल्या आहेत. त्या पण उत्सुक आहेत की तुम्ही काय सांगणार आहे. आणि आपल्या ज्ञानरुचीच्या टीचर निलोफर मॅम या पण तुम्ही काय बोलतात ते ऐकायला आवर्जून आलेले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि तुम्ही सर्व जे स्पर्धार्थी म्हणू किंवा ज्ञानरुची परिवाराच्याच आपल्या सर्व बहिणी आहेत माझ्या, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. तुम्ही अतिशय नटून थटून आणि कार्यक्रमाची तयारी करून आलेला आहात. त्यामुळं मला पण उत्साह वाटतोय की आता तुम्ही काय सांगणार आहात आणि आमचे परीक्षक पण ऐकायला उत्सुक आहेत. तर मी शैलाताईंना विचारेन की शैलाताई पहिला परीक्षा. अच्छा, तर मॅडम नसीमा मॅम आपल्याशी बोलणार आहेत प्रथम आणि मग नंतर आपण सुरू करूया. नमस्कार। आप लोग सब जानते हैं कि आज का ये हमारा तीसरा प्रोग्राम है आनंदीबाई जोशी। मैं ये प्रोग्राम क्यों कर रही हूँ आपको फिर से बता देती हूँ ताकि आप लोग उनसे कुछ सीखें, उनसे इंस्पायर हो, तभी हम आगे बढ़ सकेंगे। क्योंकि आनंदी जी बहुत ही छोटी उम्र में डॉक्टर बनी, कैसे डॉक्टर बनी, क्या उनको तकलीफें हुई, किस तरह वो इस जगह तक पहुंची, उनके हस्बैंड ने कितना साथ दिया, ये तो आप में से सब कोई बोलेगा ही। लेकिन मेरा ये मानना है, जैसे बोलते हैं ना कि हर कामयाब
औरत के पीछे, आदमी के पीछे औरत का हाथ होता है, यहाँ पर एक कामयाब औरत के पीछे आदमी का हाथ था, यानी उनके हस्बैंड का हाथ था, जो उनको हर बार बोलते थे कि पढ़ो, हर बार कहते थे कि खेलो मत, पढ़ो। और आनंदी से जब उन्होंने शादी की थी तो उन्होंने ये भी कहा था कि तुम शादी के बाद पढ़ाई करोगी, इस शर्त पे उन्होंने शादी की थी। तो इतनी बड़ी बात है कि उस जमाने में औरतों को पढ़ाई लिखाई करने की इजाजत नहीं थी, वो बाहर नहीं निकल सकते थे, ऊंची आवाज से बात नहीं कर सकते थे। उस जमाने में भी आनंदी को उन्होंने इतना मोटिवेट किया कि नहीं, मैं तेरा साथ दूंगा, और उनको अमेरिका तक भेजा मेडिकल की पढ़ाई के लिए, और वो कामयाब भी हुई, और अच्छी तरह कामयाब हुई। आज जो हम उनके बारे में बात करें तो हम समझ सकते हैं कि वो कितनी कामयाब हुई, कि आज उनका नाम हिस्ट्री में, इतिहास में लिखा गया है। और मगर वो उनकी बदनसीबी के या खुदा का करना ऐसा, बहुत छोटी उम्र में वो हमसे, हमारे साथ, हमारी दुनिया से चले गए, लेकिन अपना नाम कर दिया, हमारे लिए एक पैगाम छोड़ गए कि कुछ भी हो, मैं ये काम करती जाऊंगी। उनका एक ख्वाब भी था कि लेडीज के लिए एक मेडिकल कॉलेज बनाऊंगी। ये काम तो पूरा नहीं हुआ, लेकिन हमारे लिए एक पैगाम है कि आपको जो कुछ भी हो, जितनी भी कठिनाइयां हो, कुछ भी हो, जैसे अभी पहले में कहा, आपको आपका सफर जारी रखना है, मंजिल तक पहुंचना है। मंजिल तक पहुंचने के लिए जरूरी कि आप पढ़े लिखे हो, लेकिन अगर आप में है, जैसे हमें हिम्मत है, हम करेंगे, इससे पीछे नहीं हटेंगे। तो ये बहुत बड़ा लेसन है हमारे लिए जो आनंदी भाई हमको देके गए, और इंशाल्लाह हम उस पर अमल करेंगे, उनके पैगाम को आगे पहुंचाएंगे। शायद हम में से कोई आनंदी भाई बन जाए, हो सकता है। तो नहीं, अभी हम स्टार्ट करते हैं। मैं जैसे जितेंद्र भाई ने कहा, मैं बहुत क्या बोलते हैं, एक्साइटेड हूँ कि आप लोग क्या बोलेंगे। मैंने भी निकाला है, और मैं बाद में भी आपको थोड़ी इंफॉर्मेशन बीच बीच में देती जाऊंगी, लेकिन मैं बहुत एक्साइटेड हूँ, क्योंकि जब मैं ये देती हूँ ना कि आप लोग रिसर्च करो, वहीं से मैं भी रिसर्च करना शुरू करती हूँ कि नहीं, मैं भी रिसर्च करूँ, मुझे भी मालूमात मिले। और मैं जानती हूँ कि काफी लोगों को आनंदीबाई जोशी के बारे में नहीं पता है। तो इस माध्यम से अगर आपको पता चलता है, और आप जिनसे मिलते हो उनको भी जब आनंदीबाई का बोलेंगे, उनको पता नहीं होगा, तो हम क्या करते हैं, ज्ञान बांट रहे हैं। तो दैट्स वेरी इंपॉर्टेंट। चलो हम स्टार्ट करते हैं। तो पहला नाम शैलजा जी कौन सा है? डॉक्टर आनंदीबाई जोशी, वैद्यकीय शिक्षण। आनंदीबाईच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला, परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये म्हणजे 1883 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईची प्रकृती खूप ढासळली होती. यामुळे आनंदीबाईंना परंतु अमेरिकेतील कार्पेंटर जोडप्याचे सहाय्य त्यांना लाभले. सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंना कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची तयारी आहे.
आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमीच झाला, पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाईसराव यांनी पण 200 रुपयाचा फंड जाहीर केला. कष्टाचा आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इसवी सन 1886 मध्ये म्हणजे 1886 मध्ये आनंदीबाईंना MD ची पदवी मिळाली. MD साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईचा प्रशंसा केली. MD झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांचे स्वागत व अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मधील स्त्री कक्षांचा ताबा देण्यात आला. वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग, वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग, माझी छाया पायहून प्रवास माझा उपराटा ग, माझी छाया पायहून प्रवास माझा उपराटा ग, रान फुलावून फुलले माझे हट्टी ग, रान फुलावून फुलले माझे हट्टी ग, 6 ऋतूंची जन्माने मी कट्टी ग, 6 ऋतूंची जन्माने मी कट्टी ग, मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे, मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे, आनंदी मी आनंदाची युक्ती ग, आनंदी मी आनंदाची युक्ती ग, दर्या 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 ग उरात 100 लाटा ग, दर्या 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 ग उरात 100 लाटा ग, लखलख मोती माझ्या कसा मी वेचू आता ग, वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग, माझी छाया पायहून प्रवास माझा उपराटा ग. थँक्यू. भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हा मान एका मराठमोळ्या स्त्रीला मिळाला. ही सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज सुद्धा गावामध्ये एका मुलीला दुसऱ्या गावात पाठवत नाहीत, पण त्या काळामध्ये म्हणजेच अंदाजे 150 वर्षापूर्वी आनंदीबाई जोशींनी 7 समुद्रापलीकडे अमेरिकेत जाऊन डॉक्टरीची पदवी मिळाली, ती सुद्धा वयाच्या 21व्या वर्षी. त्या काळात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मूर्त मिळवली होती, तरी सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात. फक्त चूल आणि मूल एवढे स्त्रियांचे काम अशी समजूत असतानाही आनंदीबाई जोशींनी हे शिखर पार केले. आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. त्यांच्या घरच्यांनी त्यांचे नाव यमुना असे ठेवले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे बालपण साधेच गेले. आनंदीबाई जोशी 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्या बरोबर करण्यात आला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे नाव यमुना बदलून आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव आनंदीबाई पेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. गोपाळराव उदारमतवादी होते. सर्वसामान्य मुलीप्रमाणे आनंदीबाईंनी केवळ संसार करू नये, अशी शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करावे म्हणून लग्न करण्यापूर्वी त्यांनी अट घातली होती की लग्नानंतर मुलीने शिक्षण घेतले पाहिजे. या अटीवर लग्न केले. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीचे शतपत्र वाचत असल्यामुळे लग्नानंतर आनंदीबाईंनी इंग्लिश शिकण्याचा निर्णय घेतला. आनंदीबाई पण खूप हुशार होत्या. त्यांनी इंग्रजी आणि अन्य विषय पटकन आत्मसात केले. पण हे करत असताना स्वतःच्या आईच्या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. आनंदीबाईच्या आईला तिने शिक्षण घेणे पटत नव्हते, म्हणून ती आनंदीबाईला खूप कामे सांगे. त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नसे. अभ्यास नाही केला तर गोपाळराव रागवायचे, शिक्षाही करायचे. या सगळ्या यातना आनंदीबाई वयाच्या 10 ते 12व्या वर्षी भोगत होत्या. एकदा आईने जळक्या लाकडाने मारल्याने शरीरावर जखमा झाल्या आणि हे गोपाळरावांच्या नजरेस पडले.
त्यांना कळून चुकले होते. घरात राहून आनंदीबाईचे शिक्षण होणार नाही. मग त्यांनी आपली बदली अलिबाग मध्ये करून घेतली. अलिबाग मध्ये आनंदीबाईंच्या शिक्षणाला गती आली. त्यांचे भाषाचे ज्ञान वाढावे म्हणून मराठी सोबत संस्कृत भाषेचेही शिक्षण गोपाळरावांनी सुरू केले. आपल्या पतीवरील विश्वास व त्यांच्या कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदीबाईंनी शिक्षणाचे व्रत स्वीकारले. पण त्या दोघांमध्ये पती पत्नीपेक्षा गुरु शिष्याचे नाते अधिक घट्ट झाले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंना एक मुलगा झाला. पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो फक्त 10 दिवस जगू शकला. आणि हे सर्वात मोठे कारण ठरले ज्यावेळी आनंदीबाई डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्ये असताना ख्रिश्चन मिशनरी बरोबर ओळख वाढवल्या. नंतर गोपाळरावांनी निर्णय घेतला आनंदीबाईंना अमेरिकेत जाऊन डॉक्टरीचे शिक्षण द्यावे. पण एवढे पैसे आणणार कुठून? गोपाळरावांनी प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल विल्डर यांना पत्र पाठवले. त्या पत्रात आपल्या पत्नीची अमेरिकी औषधाचा अभ्यास करण्याची इच्छा आहे, तर तिला काही मदत मिळू शकेल का, असे विचारले होते. रॉयल विल्डर मिशनरीने आनंदीबाईंना मदत मिळावी म्हणून ही बातमी एका लेखाद्वारे स्थानिक वर्तमानपत्रात छापली. कर्मधर्म संयोगाने न्यू जर्सी येथील एका श्रीमंत अमेरिकन थिओडिसिया कार्पेंटरनी हा लेख वाचला. त्यांना आनंदीबाईची तळमळ बघून त्यांना मदत करायची ठरविले. आनंदीबाईच्या खर्चाचा मोठा अडथळा दूर झाला. पण अजून एक संकट उभे राहिले. त्यांना अमेरिकेत शिक्षण घ्यायचे असेल तर ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल अशी अट ठेवण्यात आली. पण ही अट आनंदीबाईंना मुळीच मान्य नव्हती. त्यांचे म्हणणे होते, ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही. हा निडर स्वभावामुळे अमेरिकेला शेवटी झुकावे लागले आणि आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. अवघ्या 18व्या वर्षी नऊवारी साडी नाकात नथ घातलेली ही भारतीय तरुणी कोलकाता, बांद्रा सिटी ऑफ इंडिया, बर्लिन या बोटीत विराजमान झाली. त्या पूर्ण शाकाहारी असल्याने 2 महिने शिजलेले बटाटे खाऊन प्रवास केला. जिद्द सोडली नाही. अमेरिकेत गेल्यानंतर मिसेस कार्पेंटर यांच्या घरी राहू लागल्या. तेथे जाऊन त्या आजारी पडल्या. भारतीय पद्धतीचे जेवण नाही, तिथली बर्फाळ थंडी, परदेशी कपडे वापरायचे नाही, नवारीवर जॉकेट घालत असत. असे 4 वर्ष उपासमार झाली आणि आजारी पडल्या. अखेर कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर 1886 साली आनंदीबाई एमडी झाली. एमडी ची पदवी मिळाली. एमडी पदवी मिळाल्यानंतर व्हिक्टोरिया राणीने त्यांचे कौतुक केले. या खडतर प्रवासात आनंदीबाईंना गोपाळराव यांचा पूर्णपणे पाठिंबा होता. पदवीधर समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित होते. भारत देशाची पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी उभे राहून स्वागत केले. आनंदीबाई जोशी मायदेशी परतल्या. त्यांचे स्वागत झाले. पूर्णपणे क्षयरोगाने त्रासले होते. त्यांच्यावर कोणत्याही डॉक्टरांनी उपचार करण्यास मना केला, कारण ते समुद्र उल्लंघन करून आलेली स्त्री म्हणून तपासण्यास नकार दिला. यामुळे 26 फेब्रुवारी 1887 साली पुण्यात मृत्यू आला. म्हणून दरवर्षी 26 फेब्रुवारी महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आनंदीबाई जोशी ज्या कार्पेंटरकडे राहत होत्या त्यांनी त्यांचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. या बाईंच्या परिवाराला साठी जी स्मशानभूमी ज्या कुपेक्सी गावात आहे, तेथे त्यांना आनंदीबाई जोशी यांच्या अस्थी विरजित केल्या. तेथे आजही आनंदीबाई जोशी यांची समाधी पाहायला मिळते. त्यावर आनंदीबाई जोशी एक हिंदू ब्राह्मण कन्या, परदेशी शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय असे अक्षर कोरून स्मारक बांधले गेले आहे. आनंदीबाई जोशी यांना लोकहितासाठी त्यांच्या डिग्रीचा वापर करण्यासाठी आयुष्य मिळाले नाही, पण या आनंदीबाईंनी स्त्रियांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला. जर स्त्रीने काही ठरवले तर तिला ते अशक्य काहीच नाही. अशा या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना ज्ञानरुची परिवाराकडून कोटी कोटी. सुरू करू? नमस्कार. सर्व गुरुजनांना नमस्कार करून मी आनंदीबाई जोशी यांचं पहिलं भाषण या विषयावर बोलणार आहे. 125 वर्षापूर्वी खडतर आव्हानांना तोंड देत अमेरिकेत जाऊन डॉक्टर झालेली पहिली महिला वयाच्या 18व्या वर्षी परदेशात जाणे, तिचे वर्णन असे केलेले आहे.
विद्वद्वर्य आनंदीबाई, विद्वद्वर्य आनंदीबाई जोशी नामे कलकत्ता शहरी आली, झटली समाज कार्याला अनेक अभ्यासू गोष्टी तिने केल्या, रामा राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम. मंडळी, त्यावेळी अमेरिकेला जाणे सोपे नव्हते बर का. त्या काळी लोकांच्या कुचाळक्या, दूषणे, संशयित नजरा सहन कराव्या लागल्या. त्यांच्या परदेश गमनाविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना तिने चोख उत्तर देण्याचे भाषण कलकत्त्यात केले. 100-125 वर्षापूर्वी लहान वयामध्ये या मुलीने आपले मांडलेले विचार अस्मित करणारे असेच होते. कलकत्त्याजवळ श्रीरामपूर ह्या गावी गोपाळरावांची पोस्ट मास्टर म्हणून नेमणूक झाली. तिचा परदेशी जाण्याचा विचार होताच, लोकांनाही तो कळताच त्यांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. स्थानिक युरोपियन ख्रिश्चन लोकांना तिने धर्मांतर न करता अमेरिकेला जाणे मान्यच नव्हते. हिंदू ब्राह्मण, वाईट भाषेत संतापी टीकाकार यांच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, अडचणीला ती त्या गोष्टीचा आनंद घेत होती. गावातील लोक पोस्टाभोवती भाषणे करीत, आरडाओरडा करत, मोठ्या जमावाकडून सुरू झालेल्या कॉलेजाला मध्ये आपण भाषण, आपले विचार लोकांना समोर मांडावेत म्हणून त्याने संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे परवानगी मागितली. आनंदीने हे भाषण आपणच करणार असे सांगितल्याबरोबर अहो गोपाळरावांना तर आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्यांनी ते मान्यही केले. तिच्या दृढ विश्वासाने 24 फेब्रुवारी 1883 ह्या दिवशी बॅरिस्टर कॉलेजच्या व्यासपीठावर ती उभी राहिली. पूर्वी देशी परदेशी स्त्रियांनी लोकांसमोर अशा प्रकारचे भाषणही केलेले नव्हते. लोकांची खूप गर्दी जमली होती, पण सभेला युरोपियन लोकही जमा झाले होते. कलकत्त्यात नेमणूक झालेले कर्नल हॅन्स मॅर्टिनस हे उपस्थित होते. आनंदीचा वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा विचार कळाल्यापासून त्यांना तिच्या विचारातील मोठा अर्थ जाणवला होता. तिचे भाषण मुद्देसूद होते. हातात टिप्पणीचा कागद सुद्धा नव्हता. उत्स्फूर्तपणे ती बोलत होती. ह्या प्रती तिला कोणीतरी अमेरिकेत पाठवल्या होत्या बर का. मी अमेरिकेला का जात आहे? उपस्थित सभ्य स्त्री पुरुष हो, आपण सर्वांनी ह्या सभेला हजर राहण्याची तसदी घेतली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. समुदायापुढे भाषण करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. मी ज्या परकीय भाषेत बोलणार आहे त्याच्यावर माझे प्रभुत्व नाही, त्यामुळे काही चुका होण्याची शक्यता आहे. तरुण मंडळींना हसू देखील येईल आणि अद्यान पाहून वृद्ध मंडळी माझी कीव पण करतील बर का. हिंदुस्थानात मी जेव्हा परत येईन तेव्हा समाजाकडून बहिष्कृत होण्याची शक्यता नाही का? या धमकी वजा विचाराने मी हतबद्ध होईन असे आपल्याला वाटेल का? या विचाराला मी यत्किंचितही घाबरत नाही. मी इथे राहते, तंतोतंत तशाच पद्धतीने अमेरिकेतही राहण्याचा माझा निश्चय असताना मला समाजाने बहिष्कृत करण्याची आवश्यकताच काय? मी अमेरिकेला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. हिंदुस्थानात महिला डॉक्टरांची एवढी तीव्र गरज आहे की एखाद्या तरी स्त्रीला जगातील सर्वात प्रगत भागामध्ये पाठवून डॉक्टर होण्याचे शिक्षण देऊन आणावे. त्यामुळे इथे स्त्रियांसाठीचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करता येईल. या ठिकाणी महिला डॉक्टरची कमतरता पावते आहे आणि जाणवतेही आहे. स्त्रिया प्रकृतीच्या गंभीर अवस्थेत पुरुष डॉक्टरकडे जाण्यामध्ये टाळाटाळ करतात. परदेशी डॉक्टर स्त्रिया आहेत, त्यांची भाषा वेगळी, त्यामुळे त्यांचा फारसा उपयोगच होत नाही. म्हणून हिंदू स्त्री डॉक्टरची फार फार मोठी गरज वाटत आहे. म्हणून मी स्वतःच्या अनुभवावरून हा डॉक्टर होण्याचा व अमेरिकेला जाण्याचं मी ठरवले आहे. आनंदीबाईने 6 ते 7 प्रश्न तिला विचारलेले होते लोकांनी, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मी एकाच उत्तर सांगत आहे.
आणि तिच्याबद्दल गोपाळराव काय म्हणतात ते आता आपण पाहूया. तू आहेस ना नभाचा भरोसा जसा, तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांगना तू आहेस ना. कधी शारदा कधी लक्ष्मी तू, कधी भामिनी वा कधी रागिणी तू, सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तू, तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्व व्याप्ती तुझी चेतना, तू थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमलायच्या वेदना, तू आहेस ना, तू आहेस ना. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री शक्तीचा विजय असो. भारत माता की जय. नमस्कार. शैलजा मॅडम. आता अर्चनाताई जगताप दुसऱ्या फोनवरनं जॉईन झालेल्या आहेत. परत आपण त्यांना संधी देऊया. अर्चनाताई, तुम्ही तुपे यांच्या फोनवरनं जॉईन झालात ना? आणि प्रियंकाताई तुम्हाला नंतर घेणार आहोत. थांबा, तुमचा विषय वेगळा आहे ना, सरोजिनी नायडू, तर त्यांचा विषय आपण नंतर घेणार आहोत. प्रथम अर्चनाताई. हो सर. हा, एकच मिनिट. आला ना मी. हो, छान छान. आता नमस्कार. डॉक्टर आनंदीबाई जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म कल्याण येथे 1865 मध्ये झाला. त्यांचे माहेरचे नाव यमू असे होते, तर त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव दादा इनामदार. पूर्वी हे घर सुखी होतं. घरानं बाळबोध असल्यामुळे पारंपरिक संस्कार कुटुंबात पाळले जात. त्यावेळी मुलींना शिकवण्यासाठी शाळेत पाठवले जात नसे. मुलीचे लग्न 8 वर्षाच्या आत उरकले जात असत. एखादे वर्ष जरी कमी जास्त झाले तरी लोक काय म्हणतील, त्यामुळे घरची मंडळी चिंताग्रस्त होत असे. यमूच्या बाबतीतही असेच घडले होते. त्यामुळे सर्व कुटुंब चिंताग्रस्त असे. परंतु सोमन शास्त्रींनी एक स्थळ यमूसाठी आणले. हे स्थळ ठाण्याचे होते. मुलाचे वय 25 वर्ष होते व तो बीजवर होता. त्याची पहिली पत्नी नुकतीच वारल्यामुळे त्याला लग्न कर्तव्य होते. तो पोस्टात कारकून म्हणून नोकरीस होता. मुलाचे नाव जोशी गोपाळराव असे होते. आई वडील संगमनेर येथे राहत. गोपाळराव थोडे विक्षिप्त स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांचे इतर कोणी मित्र नसत. जवळच्या नातेवाईकांशी त्यांचे कधी जमत नसे. त्यांच्या मुलीबद्दलच्या अपेक्षा अतिशय माफक होत्या. मुलगी कोणत्याही जातीची चालेल, फक्त तिला लिहिता वाचता यावे व तिची पुढे शिकण्याची इच्छा असावी, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. लग्नाच्या बोलचालीत गोपाळरावांनी एका अटीवर आग्रह धरला. लग्न झाल्यावर मी तिला शिकवणार आहे, हे जर मान्य असेल तरच तुम्ही संमती द्या, नसता हा व्यवहार इथेच थांबवा. गणपतराव यांनी सर्व मान्य केले व त्यांचा 31 मार्च 1874 रोजी म्हणजे यमीच्या 10व्या जन्मदिवशी तिचा गोपाळरावांशी विवाह झाला. लग्नानंतर यमूचे नाव आनंदी ठेवण्यात आले. गोपाळराव व आनंदीच्या माहेरचे लोकांमध्ये तिच्या शिक्षणामुळे खटके उडत. गर्भाधान कार्यक्रम पार पडल्यानंतर आनंदीच्या अभ्यासाच्या सोयीसाठी त्यांनी बदली अलिबागला करवून घेतली. शिक्षणाची ओढ गोपाळरावांच्या लक्षात आल्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले. विवाहानंतर 2 वर्षांनी आनंदी आई झाली, पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या 10 दिवसात ते बाळ वारलं. त्यावेळी ती थोडी खचली, पण काही दिवसात ती सावरली. नव्या जोमानं आनंदीबाई अभ्यासाला लागल्या होत्या. असंख्य अडचणींना तोंड देत
त्यांचा अभ्यास चालू होता. भाषा, इतिहास, भूगोल, मराठी, संस्कृत व इंग्रजी या विषयांचे ज्ञान अवगत केले. गोपाळरावांनी गुहीन नावाच्या अमेरिकेच्या एका पाद्र्यास पत्र लिहिले. आम्हाला मिशनरी खर्चाने अमेरिकेस नेणार असाल तर आम्ही भारतात ख्रिश्चन होऊन आपल्या धर्माचा प्रचार करू. पण हे अमेरिकेच्या पाद्र्याने नाकारले व असे पत्र येथील पाद्र्यास पाठवले. हा पत्रव्यवहार एका वृत्तपत्राने अमेरिकेत छापला होता, ज्यात गोपाळराव यांचा पत्त्यासह उल्लेख होता. तो पत्रव्यवहार अमेरिकेतील कार्पेटर नावाच्या कुटुंबाच्या वाचनात आला व त्यांनी गोपाळराव यांना मदत करण्याचे पत्राने कळविले होते. त्यामुळे गोपाळराव व आनंदीबाई यांना आनंद झाला. त्यांनी प्रत्येक पत्रात इकडची सर्व माहिती कळविणे सुरू ठेवले व दोघांनी आनंदीबाई डॉक्टर करण्याचे कार्पेटर कुटुंबियांना कळविले व एकट्या आनंदीबाईस अमेरिकेत पाठविण्याचे ठरवले. कोलकात्यातील महाराष्ट्रीयन मंडळाने यास विरोध केला. तो विरोध पत्करून त्या अमेरिकेत गेल्या. मिसेस कार्पेटर त्यांना घेण्यासाठी न्यूयॉर्क बंदरावर आल्या होत्या. त्यांनी आनंदीला आपल्या गावी घरी नेले. 3 महिन्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार होता. तत्पूर्वी त्यांनी मॅट्रिक पास होणे आवश्यक होते. या 3 महिन्यात त्यांनी मॅट्रिक पास केली. फिलाडेल्फिया कॉलेजमध्ये तशी परीक्षा देण्याची सोय होती. आनंदी अमेरिकेत गेली तेव्हा तिचे वय 17 वर्षाचे होते. फिलाडेल्फियामध्ये पेनासिल्व्हिया स्त्रियांचे मेडिकल कॉलेज होते. आनंदी समाधानी होती. लाचारी दुबळेपणाचे प्रदर्शन तिने कधीही केले नाही. ती दररोज 10 ते 12 तास अभ्यास करीत असे. अमेरिकेत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, पण राहण्यासाठी तिने कॉलेज जवळच खोली घेतली. आनंदीने शाकाहारी भोजनाची सोय केली होती, परंतु अमेरिकेत तिला कधी सुख लागले नाही. ती आजारीच असायची. आनंदी दरवर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेली. अंतिम वर्षात देखील तिने सर्वप्रथम येऊन MD परीक्षा पास केली. कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ प्राचार्य श्रीमती ब्रॉडले यांनी मोठ्या प्रमाणावर आयोजित केला होता. 6 मार्च 1886 रोजी हा कार्यक्रम ठरला. पंडिता रमाबाई यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलवले होते. मिसेस आनंदीबाई जोशी यांना हिंदुस्थानची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला असे अध्यक्षाने जाहीर करताच टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दुमदुमून गेले. पदवीचा करंडक त्यांनी आनंदीच्या हातात दिला. तो समारंभ संपला. यावेळी गोपाळराव समारंभास हजर होते. आनंदीबाईचा आजार ओळखून ब्रॉडलेबाईंनी त्यांना स्वदेशी जाण्याचे सुचविले. त्याचप्रमाणे आनंदी व गोपाळराव 1 महिन्यानंतर मुंबईस परतले. हिंदुस्थानातील लोकांनी व नातेवाईकांनी त्यांची खूप स्तुती केली. वर्तमानपत्रात देखील स्तुती केली. पण पुढे फार थोडा दिवस आनंदीबाई जगू शकल्या. भारतीयांची सेवा करण्याची इच्छा त्या पूर्ण करू शकल्या नाही. हे दुर्दैवच. Hello everyone, good evening all of you. Today I am going to speak on a Dr. Anandibai Joshi. Anandibai Joshi was born on 31st March 1865. Anandibai Gopalrao Joshi was one of the first Indian female doctors of Western medicine alongside Kadambini Ganguly. She was the first woman from the erstwhile Bombay Presidency of India to study and graduate with a 2 years degree in the Western medicine in the United States. She was also referred to as Anandibai Joshi and Anandi Gopal Joshi. Originally named Yamuna, Joshi was raised in the Marathi Brahmin family and married in the Kalyan, where her family had previously been landlords before experiencing financial losses. As was the practice at that time and due to the pressure from her mother, she was married at the age of 9 to Gopalrao Joshi, a widower almost 20 years her senior. After marriage, Yamuna's husband renamed her Anandi. Gopalrao Joshi worked as a postal clerk in a Kalyan. At the age of 14, Anandibai gave birth to a boy, but child lived only for a total 10 days due to the lack of medicine. Anandibai gave birth to a boy, but the child lived only for 10 days due to the lack of medical care. This proved to be a turning point in the Anandi's life,
and inspired her to become a physician. After that, they moved to Calcutta. There she learned to read and speak Sanskrit and English. Her husband encouraged her to study medicine. Anandi Joshi began her medical education at the age 19. In America, she graduated with MD on 11th March 1886. The topic of her thesis was obstetrics among the Aryan Hindus. In late 1886, Anandi Joshi returned to India, receiving a hero's welcome in Kolhapur. She died early the next year on 26 Feb 1887, before turning 22, to become the first Indian female to study Western medicines, becoming an inspiration to all others who came after her. Thank you. My name is Pooja Shirsagar. I have completed my MSc degree in analytical chemistry from Navroji Wadia College. Wow, very good, very impressive. मॅडम आमचा असा एक ग्रुप आहे श्री महालक्ष्मी ग्रुप आहे. आम्ही पारंपरिक मंगळागौरीचे खेळ खेळतो. आता मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये आम्हाला सेकंड प्राइज मिळालंय आणि तसंच पथनाट्याच्या स्पर्धा झाल्या. तर त्याच्यामध्ये मी स्वतः पथनाट्य लिहिलं होतं स्त्री भ्रूण हत्येवर आणि ते सादर पण आमच्या ग्रुपनी आणि मी स्वतः केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला सेकंड प्राइज मिळालं. ₹2000 आणि स्मृतिचिन्ह. माझे बरेच लेख वगैरे पेपर मध्ये छापून आलेले आहेत आणि गेली 10 वर्ष आमचा हा ग्रुप कार्यरत आहे. परत 8 मार्चला लागोपाठ 3 वर्ष मला पथनाट्य महिला दिनाचा पुरस्कार पण मिळालेले आहेत. ज्ञान रुचीच्या अनुभवावर पण लिहा तुम्ही ताई. मी ज्ञान रुचीचा जो अनुभव आहे ना त्याच्यावर पण तुम्ही लिहा ना पेपरला. मागच्या वर्षीपासून मी ज्ञानरुची मध्ये आहे, स्पोकन इंग्लिशच्या क्लास मध्ये आहे. ज्ञानरुचीनी पण मला खूप काही, मला इंग्रजी लिहिण्याची अजिबात सवय नव्हती, पण ह्या क्लासमुळे मला ती सवय झाली आणि थोडंफार बोलता पण यायला लागलंय. नाही, मी म्हंटल की तुम्ही लिहा, तुम्हाला हा जो अनुभव आला ना ज्ञानरुचीचा त्याच्याबद्दल पण लिहा असं मी म्हटलं. थँक्यू मॅम. सुरू करेन. हा, आता ताई सुरू करा तुम्ही. मी जगदीश गौरे, मी डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्यावर बोलणार. साडी नेसलेली, आकडा घातलेली, शरीर बांधायची व बोटीच्या तसेच जीवन सागरातील प्रवासाने थकलेली पहिल्यापासून बोला. आता येतोय? हा येतोय. हा, आता येतोय का आवाज? येतोय. नऊवारी साडी नेसलेली, नाकात नथीचा आकडा घातलेली, पुरुष शरीर बांधायची व बोटीच्या तसेच जीवन सागरातील प्रवासाने थकलेली अशी मनस्वी स्त्री मुंबईच्या किनाऱ्यावर उतरली व तिच्या पदस्पर्शाने भारतातील स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ती स्त्री म्हणजे डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी. 19व्या शतकात केवळ पतीच्या इच्छेसाठी साऱ्या समाजाचा रोष व विरोध पत्करून ही महिला शिकली व पुढे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवून भारतातील स्त्रियांची सेवा करण्याचे व्रत घेऊन भारतात परत आली. भारतातील पहिली महिला वैद्यक MD म्हणून त्यांचा नावलौकिक आजही कायम आहे. आनंदीबाई म्हणजे कल्याणच्या गोपाळराव जोशी यांची कन्या यमुना. 31 मार्च 1865 मध्ये तिचा जन्म झाला. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणाने त्यांचे बालपण फारसे रम्य नव्हते. आनंदीचे लग्न करून लवकर मोकळे व्हावे असा विचार तिच्या आई वडिलांचा होता. तिच्यापेक्षा वयाने 20 वर्ष मोठे असलेल्या विदुर अशा गोपाळरावांशी त्यांचा विवाह झाला. गोपाळराव समाज सुधारक विचारांचे होते. स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा ध्यास होता. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबातूनच केली. आनंदीला शिक्षणाचे धडे दिले. तिला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून त्यांनी त्यांची बदली अलिबाग येथे करून घेतली. अलिबाग मध्ये आनंदीच्या अभ्यासाला गती आली. तिचे भाषेचे ज्ञान वाढावे म्हणून मराठी बरोबरच संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी सुरू केले. पतीवरील विश्वास व त्यांची कार्यावरील निष्ठा यामुळे आनंदीनेही हे शिक्षणाचे व्रत स्वीकारले. त्यामुळे पती पत्नीपेक्षा गुरु शिष्याचे नाते अधिक दृढ झाले. समुद्रपार असणाऱ्या प्रगत देशाच्या ओढीने पुढे या दाम्पत्याची ओळख अमेरिकेतील ख्रिस्ती धर्म मंडळाचे प्रमुख मिस्टर वाइल्डर यांच्याशी झाली.
कर्मधर्म संयोगाने अमेरिकेतील मिस्टर वाइल्डर यांच्याशी झालेला पत्रव्यवहार रुसेल या गावात स्थायिक असलेल्या मिसेस कार्पेटर यांच्या वाचनात आला व अंतस्फूर्तीने प्रेरित होऊन त्यांनी भारतातील आनंदीबाईंशी पत्रव्यवहार केला. अखेर मिसेस कार्पेटर यांच्या मदतीने 7 एप्रिल 1883 हा दिवस आनंदीबाईंच्या अमेरिकेतील प्रयाणासाठी निश्चित झाला. अवघी 18 वर्षाची नऊवारी साडी नेसलेली, नाकात नथ घालणारी ही भारतीय तरुणी 7 एप्रिल 1883 रोजी कलकत्ता बंदरावरील सिटी ऑफ बर्लिन या बोटीत विराजमान झाली. डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूंच्या पडद्याआड गोपाळराव दिसेनासे झाले. बोटीत लोकांच्या विचित्र नजरा त्यांना भेडसावत होत्या. मनाची अस्वस्थता नैराश्य घालवण्यासाठी ग्रंथालयात उधार घेतला. या उकडलेले खाऊन हा 2 महिन्याचा प्रवास आनंदीने पार पाडला. 486 रोजी त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला व मिसेस कार्पेटर यांच्या घरी राहू लागलं. पुढे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यासाची पाठ सोडली नाही व वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतली. पदवीदान समारंभ होऊन त्यांना MD ही पदवी मिळाली. भारतातील इतिहासाचे एक सोनेरी पान लिहिले गेले. गोपाळराव आनंदीबाई यांच्या जीवनातील हा परमोच्च आनंदाचा क्षण होता. त्यासाठी त्यांनी जीवनातील अनेक सुखांचा त्याग केला होता. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे नाव आनंदी असूनही अत्यंत खडतर व दुःखमय जीवन त्यांच्या नशिबी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धडाडीने जगणारी ही स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ध्येयपूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर आनंदीबाई होय. म्हणूनच आजही त्या वंदनीय आहेत, आदर्श आहेत. तर अशा या भारतातील पहिल्या महिला डॉक्टरला माझा शतशः प्रणाम. स्त्री शक्तीचा विजय असो, स्त्री शक्तीचा विजय असो. सर माझं नाव मिलन मुलानी आहे. मी एम ए फर्स्ट इयरला आहे. मी अजून शिकते, MA करते, MA इंग्लिश. आणि ज्ञान रुचीच्या याच्या भरोश्यावरच मी MA इंग्लिशला ऍडमिशन घेतलेलं आहे, कारण तिथं मला इंग्लिशचा सपोर्ट भेटतो जास्त करून. आणि मी त्यांच्या ह्याच्याकडून म्हणजे ज्ञान रुचीकडूनच मला चॉकलेटचं पण म्हणजे मार्गदर्शन छान भेटलेलं आहे. तर त्यानुसार मी आता 10,000 चॉकलेटची ऑर्डर डन केलेली आहे, झाली, सक्सेसफुल झालेली ऑर्डर माझी. अँड तिथूनच मी एक बिझनेसला स्टार्ट केलेला आहे. आणि मी आता तुम्हाला आनंदीबाई बद्दल त्यांचे थोडंसं माहिती सांगणार आहे. म्हणजे आनंदीबाई या डॉक्टर बनायचं ठरवलं. सगळ्यांना डॉक्टर बनलेली माहिती आहे, पण ती का बनली, तिच्या आयुष्यात अशी काही घटना झाली म्हणून ती बनली की तिचं लहानपणापासून तर एम नव्हतं की ती डॉक्टर बनणार. तिच्या मागे तिच्या आयुष्यात अशी घटना घडली की त्यामुळे तिने ठरवलं की आपण डॉक्टर बनायचं. या विषयावर मी 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे. वेदनांनाही लाज वाटावी अशी तुझी सहनशीलता, वेदनांनाही लाज वाटावी अशी तुझी सहनशीलता, कार्यपूर्तीस नेण्याकरिता असते तुझी ग्रहण दृढता, कार्यपूर्तीस नेण्याकरिता असते तुझी ग्रहण दृढता. हिनवले जरी अबला म्हणून पाजर आटत नाही भक्तीचा, हिनवले जरी अबला म्हणून पाजर आटत नाही भक्तीचा, अभिमान म्हणून नेहमीच मला वाटतो स्त्री शक्तीचा, स्त्री शक्तीचा, अभिमान म्हणून नेहमीच मला वाटतो स्त्री शक्तीचा, स्त्री शक्तीचा. डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी भारतातील महिला डॉक्टर म्हणून मान मिळवलेलं स्त्री. अहो, पण हा मान त्यांना असाच मिळाला का? नाही ना, त्यामागे त्यांचे खूप कष्ट आहेत. त्यासाठी त्यांना समाजाचा मोठा विरोध पत्करावा लागला. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे हे समाजाला मान्य नव्हते. स्त्रियांनी शिकून करायचे काय? त्यांना चूल आणि मूल हे तर पाहायचंय ना, अशी लोकांची मते होती. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने स्त्रीला दुय्यम स्थान दिल्या जायचं, तिला कमी लेखलं जायचं. स्त्रियांनी घरात तर काबाड कष्ट करायचे, खंडीपण मुलांचे पालन करायचे, हाच रिवाज होता. ते करीत असताना त्या आजारी पडल्या की त्यांना कुठे दुखलं खुपलं तर त्या काय करायचं, डॉक्टरांकडे न जाता त्या अंगारा लावणे, गंडे बांधणे असा उपाय करायचे.
त्या काळी अंगारे, दुपारे, गंडे असा लोकांचा जास्त विश्वास असायचा. विश्वास कसला हो? अंधविश्वासच होता. अंगारा लावून कोणी रोगमुक्त होतं का? नाही ना. तुम्ही सांगा बघू, होतं का? नाही ना. पण शिक्षण नसल्याने त्यांना हे समजतच नव्हते. तसेच स्त्रियांनी पुरुष डॉक्टराकडे जायचं म्हणलं की संकोच वाटायचा. शिक्षण घ्यायचेच नाही तर स्त्री डॉक्टर कशी बनणार? मग परदेशात शिकायला जाणे तर दूरचीच गोष्ट. आनंदीबाई सुद्धा समाजाच्या एक घटक होत्या. 14व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यांना दिवस गेले. त्यांचे पती गोपाळराव यांनी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण बाईंनी पुरुष आहे म्हणून आपल्या अंगाला हात लावून दिला नाही बरं का. मग उपाय तरी कसे करणार डॉक्टर? योग्य वेळी त्यांना मुलगा झाला, पण तो अशक्त झाला. त्याला ताप येऊ लागला. तरी बाईंनी त्यांना डॉक्टरांकडे नेण्यास चक्क नकार दिला. अंगारे, दुपारे करत बसला. अखेर 10 दिवसातच डॉक्टरांच्या उपाय अभावी त्याला मरण पावले. त्यांना दुःख अनावर झाले. त्या सैरभैर झाल्या. त्यांना काही सुचेना. त्यांचे पती त्यांना खूप साथ दिली. समजावले की आपण डॉक्टरांचा उपाय केला असता तर आज आपला मुलगा वाचला असता. केवळ अंगारे दुपारे करून माणूस बरा होत नाही बरं का. ती केवळ अंधश्रद्धा आहे. देवाला हात जोडून स्वस्थ बसायचं नसतं. देव घडवीत नाही, आपण घडायचं असतं. आपण समाजाला बदलवले पाहिजे. स्त्री शिक्षण घेतले पाहिजे. एक स्त्री शिकली की सगळे घर सुशिक्षित होईल, कुटुंबे सुशिक्षित होतील, समाज सुशिक्षित होईल, हे विचार बाईंना पटले. गेलेल्या मुलाचे दुःख त्यांना अनावर झाले. आपली चूक त्यांना समजली आणि त्यांनी शिक्षण घेण्याचा पक्का निर्धार केला. अनेक स्त्री आहेत ज्यांना महिलांची डॉक्टरची गरज आहे हे जाणून त्यांनी शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे असे ठरवले आणि समाजाला उपयोगी पडायचा असा पक्का विचार केला. आणि बुरजडलेल्या, मागासलेल्या, अडाणी समाजाला न जुमानता त्या मोठ्या जिद्दीने शिक्षणाकडे वळल्या. शिक्षण घ्यायचे पण समाजाला त्याची मान्यता नव्हती. पण गोपाळरावांनी त्यांची पूर्णपणे त्यांना साथ होती. त्यांनी आनंदीबाई यांचे नाव मिशनरी शाळेमध्ये घेतले. त्यांचे इंग्रजी व संस्कृत भाषणाचे शिक्षण सुरू झाले. पुढे वैद्यकीय शिक्षण घ्यायचे म्हणून त्यांनी गोपाळरावांनी अमेरिकेत देखील चौकशी केली. पण त्यांना तिथे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची अट घातली. पण गोपाळरावांनी खूप खटपट करून वुमन्स मेडिकल कॉलेजमध्ये विना ख्रिसमस धर्म स्वीकारता ऍडमिशन मिळवले. समाजाच्या विरोधाला न जुमानता बाईंनी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्त्री डॉक्टरांची गरज पटवून दिली. त्यांना हळूहळू समाजाच्या शिक्षणाला महत्व पटवून मिळाले. समाजाला शिक्षणाचे महत्व पटू लागले आणि समाज त्यांना शिक्षणाचा प्रतिसाद देऊ लागले. काही लोकांनी तर त्यांना आर्थिक फंड सुद्धा शिक्षणासाठी जमा करून दिला. अशा तऱ्हेने लोकांचा प्रतिसाद आणि गोपाळरावांची खंबीर साथ यांनी शिक्षण पूर्ण केले. जिद्दी, चिकाटी या जोरावर एक बाई काय करू शकते हे बाईंनी पटवून दाखवले आणि त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. भारतात नव्हे तर सर्व जगात त्यांची कीर्ती पसरली. व्हिक्टोरिया राणीने तर त्यांना भेट देऊन त्यांचा मोठा सत्कार व अभिनंदन केले. तर मैत्रिणींनो, पाहिलत ना, एखादी साधीसुधी स्त्री मनात आणले तर आपली जिद्द, चिकाटीने काहीही करू शकते. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. खूप शिका, मोठे व्हा, हीच आनंदीबाईंना आदरांजली असेल. भंगणाराच्या स्वप्नातून एक मात्र आज तू प्रेरणा, तू करुणा, तूच आहे विश्वास. तू प्रेरणा, तू करुणा, तूच आहे विश्वास. प्रत्येक नवजीवनाचा तर आधार आहेस तू. प्रत्येक नवजीवनाचा आधार आहेस तू. प्रत्येक दिवसासाठी खास आहेस तू. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेणगे बसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. स्त्री म्हणजे अडथळ्यांची मात. स्त्री म्हणजे क्षणाची साथ. तुझ्या कर्तृत्वाला सगळ्यांचा सलाम. थँक्यू.
ओके. ठीक आहे सर. नमस्कार, मी स्वप्नाली संघपाल कदम. मी एक टीचर आहे. स्कूलमध्ये प्री प्रायमरी सेक्शनला मी शिकवते आणि आपल्या ज्ञानरुचीमध्ये गेली 6-1 महिने मी जॉईन केलेलं आहे ज्ञानरुची. आणि घरी क्लासेस पण आहेत, त्यामुळे थोडासा टाइमचा हे होतो, पण ज्ञानरुचीमध्ये आल्यामुळे खूपसा असा माझा फरक आणि कॉन्फिडन्स वाढलेला आहे इंग्लिशमध्ये. त्यामुळे माझ्या बाकीचे जे आहेत म्हणजे ज्ञानरुचीने जेवढे कार्यक्रम आपले केले होते, चॉकलेट मेकिंग आहे, डेकोरेशन आहे, त्यामुळे बराचसा आम्हा महिलांसाठी बराचसा असा सपोर्ट मिळतोय की आम्ही स्वतः काहीतरी करू शकू. त्या पद्धतीनेच आमची वाटचाल आहे. पण आता सध्या मी शिक्षण क्षेत्रातच आहे. ठीक आहे. सुरू करा ताई. ठीक आहे. मी आनंदी जोशी यांचं मनोगत इथं व्यक्त करणार आहे. ठीक आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी आनंदी गोपाळराव जोशी. तर मी कोण, माझा जन्म, गाव, मृत्यू, शिक्षण, कार्य हे तर तुम्हाला माझ्या मैत्रिणींनी सांगितलेच आहे. पण तरी देखील मी तुम्हा सर्वांशी बोलणार आहे, मनातील काही सांगणार आहे. तो काळच वेगळा होता. रूढी, परंपरा, सोळे ओळे, श्रद्धा आणि कर्मकांडांचा सर्वांवर खूपच पगडा होता. समाजाला, घराला आणि घरातील स्त्रीला एका विशिष्ट चौकटीत बसवले होते. कोणी हे माहित नाही, पण ही चौकट खूपच अविश्वसनीय आणि भयावह होती. कोणाशी बोलावे, काय करावे, 1 ना 1000 व्यथा. असो, पण मी मात्र यामध्ये भाग्यवान होते. आत्ता समजते आहे. लहान असतानाच विवाह झाला. विवाह अगोदरच यांनी म्हणजेच माझे पती गोपाळरावांनी घरात सांगितले होते की मुलीला पुढील शिक्षण घ्यावे लागेल. हा निर्णय साधा नव्हता. या निर्णयामुळे आमच्या घरामध्ये खूपच कल्लोळ झाला बरं. पण तरी देखील त्यांचा निर्णय ठाम असल्याने माझं पुढील शिक्षण सुरू झालं. त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहचारी सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी पुढचे पाऊल उचललेच होते. त्यांनी स्त्री शिक्षणाची कवाडे उघडली होती. पण ज्या समाजात गाया बकऱ्या एकट्या बाहेर पडू शकत होत्या, पण स्त्रिया बाहेर पडणं म्हणजे पाप समजलं जायचं, त्या समाजात स्त्री शिक्षण म्हणजे सुद्धा पापच हो. पण यांनी काळाची पावले ओळखली. मला शिक्षणासाठी तयार केले. पाढे, वाचन, मनन, चिंतन सर्व सुरू झाले. कंटाळा केला की ओरडा ठरलेला. आमचा संसार सुरू झाला तो मुळातच शिक्षणासोबत. पण पुढे काय हा प्रश्न मला नेहमी पडे. पण यांच्याकडे त्याचे उत्तर होते. शिक्षण थांबवायचे नाही. पहिल्या कुटुंबाकडून यांना एक मुलगा होता, पण तो आजोळी राहायचा. एक दिवस तार धडकली आणि समजले की त्याचे आजोबा गेले. आम्ही तातडीने तिकडे निघालो. तिकडे पोहोचलो, सर्व कार्य पार पडली व तिथेच म्हणजेच कोल्हापूरला माझं पुढचं शिक्षण घ्यायचं आणि दाखला घ्यायचं यांनी ठरवलं. आम्ही परतलो, पण यांच्या डोक्यात ते विचार चालूच होते. कसे काहीतरी जुळून यांनी माझं शिक्षणाची तयारी केली. ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार सुंदर शिल्प साकारतो आणि पुढे ते शिल्प प्रसिद्ध झाल्यावर जो आनंद त्या शिल्पकाराला होतो, तसाच काहीसा आनंद गोपाळरावांना होणार होता हे मला ठाऊक होते. हे सर्व सुरू असतानाच म्हणजेच माझे शिक्षण पुढे सुरू असतानाच आमच्याकडे आनंदाची बातमी आली. पण त्यामुळे माझ्या अभ्यासामध्ये खंड पडला नाही. पण त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे वैद्यकीय सेवा खूप अपुऱ्या वाटल्या. मुळातच बालविवाह, संकोच, अज्ञान, रूढी आणि त्यात सोयी अपुऱ्या. पण याकडे त्यावेळेस मी दुर्लक्ष केले. पण हीच दुर्लक्ष केलेली गोष्ट माझे आयुष्य बदलेल अशी कल्पनाही नव्हती. दिवस भरले, प्रसूतीची वेळ आली. मला अजूनही आठवते ती रात्र. भल्या काळोखात वेदना सुरू झाल्या. या वेदना होताना मनात आनंदही होता. एक चिमुकला जीव आमच्या हातात येणार. त्याचं रडणं, हसणं, मौसूत मखमली केस, कापसासारखी त्वचा, इवलेसे हात पाय या भावनेनं मन अगदी भरून गेले. आणि वेदनेची जागा केव्हा आनंदाने घेतली हे कळलेच नाही. सुविधा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या, पण सर्व काही व्यवस्थित पार पडले. पहिल्यांदा पाहिलेले ते इवलेसे रूप मनाला सुखावून गेले. आनंद अश्रू काय म्हणतात, कशाला म्हणतात हे मी त्यावेळेस अनुभवले.
पण माझा हा आनंद जास्त दिवस टिकलाच नाही. येत्या 10 दिवसात आमचे बाळ गेले. माझ्यासाठी तर मीच नसल्यासारखी वाटू लागली. सर्व काही संपले. चूक कोणाची, कोण जबाबदार याला, या सर्वांपलीकडे मी गेले होते. गोपाळरावही याच मनस्थितीत होते. शेवटी त्यांनी स्वतःला सावरून मला सावरायचे ठरवले व आम्हा दोघांनाही शिक्षणामुळेच हे दुःख पचवता आले, किंबहुना आणखी कोणालाही या दुःखातनं जाऊ नये यामुळे मीच शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. पण हा मार्ग सरळ सोपा नव्हता. कित्येक अडचणी, समाजाने उभे केलेले अडथळे, पण आम्ही डगमगलो नाही. त्यात भर की काय म्हणून यांनी शिक्षणासाठी, विशेषतः इंग्रजी शिक्षणासाठी धर्मांतर करायचे ठरवले. मग काय, आगीत तेल ओतावे की भडका व्हावा तसेच काहीसे झाले. समाजकंटकांनी आम्हास डोळ्यावर धरले. शेण कचरा वाटेत टाकणे, पण आता तर मजल फार पुढे गेली होती. पण आम्ही मागे हटलो नाही. आणि हो, धर्मांतर करणे मलाही मान्य नव्हते. पुढे ते करावेही लागले नाही. हे खूप मोठे आहे माझ्यासाठी मध्ये बराचसा काळ गेला. शिक्षणाची कास धरून आम्ही कोलकात्याला जाऊन पोचलो. पण पुढे काही केल्या मार्ग मिळेना. त्या काळी डॉक्टरचे शिक्षण घेणे सोपे नव्हते. काळाच्या विरुद्ध असा माझा प्रवास होता. माझा लेख एका अमेरिकन मासिकाने छापला. त्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी नमूद केल्या होत्या. त्या लेखाची दखल घेत अमेरिकेहून मला एक पत्र धडकलं. आमचा आनंद गगनात मावेना, कारण बातमी ही तशीच होती. पुढील शिक्षणासाठी मला अमेरिकेहून चालून संधी आली. पुढील सर्व प्रश्न मिटले याचा आनंद झाला. पत्रव्यवहार सुरू झाला. त्यामध्ये जवळजवळ 1-2 वर्ष गेली. पुन्हा आशा धुसर होऊ लागली. मधला पत्रव्यवहार थांबला नाही, पण वेळ खूप निघून गेला. पुढे मला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्व्हिया मध्ये मला प्रवेश मिळाला. प्रवास खडतर एकटीचा होता, पण मनाशी केलेला निर्धारही होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे हे नक्की होते. मग बाकी कसलाही विचार न करता प्रवासाला सुरुवात केली. उंबरट्या बाहेर न पडणारी पावले 7 समुद्रापलीकडे निघाली. मन कितीही खंबीर असलं ना, तरी शरीर मात्र तसं नसतं. प्रवासातील दगदग, तसेच अमेरिकेतील नवीन वातावरण यामुळे माझी प्रकृती ढासळत चालली होती. हे मला समजत होते. पण कसेही करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचे आणि मायदेशी परतायचे हे ठरले. अभ्यासाकडे नाही, पण माझ्या प्रकृतीकडे थोडं दुर्लक्ष होऊ लागले. गोपाळरावांची तळमळ, चिकाटी नि माझ्या कष्टाच्या आणि जिद्दीमुळेच माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि 1886 मध्ये माझ्या हातात MD ची पदवी मिळाली. माझा तर विश्वासच बसत नव्हता. पदवी प्रदान कार्यक्रमाला गोपाळरावही उपस्थित होते. मी MD साठी जो प्रबंध सादर केला होता त्याचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. MD झाल्यावर खुद्द व्हिक्टोरिया राणी यांनी माझे अभिनंदन केले. भारतातील पहिली डॉक्टर म्हणून सर्वांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून माझी प्रशंसा केली. समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच, माघार घ्यायची नाही. तर मी MD होऊन भारतात परतले. प्रकृती ढासळत चाललेली, पण वातावरण बदलामुळे मला त्रास होत असेल असे वाटू लागले. मला कोल्हापूरमधील अल्बर्ट हॉस्पिटलमध्ये स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला, पण प्रकृतीने साथ दिली नाही. लक्षात आले त्यातच क्षय रोगाचे निदान झाले. पण केवळ मी परदेशात जाऊन आले किंवा राहून आले या कारणाने माझ्याच समाजातील लोकांनी इलाजासाठी नकार द्यावा, ही कसली मानसिकता. वाईट वाटले, पण पर्याय नव्हता. दुर्दैवाने माझ्या ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा फायदा जनतेला झाला नाही. याची खंत कायम मनात राहील. डॉक्टर होऊनही कुणा भगिनीवर मला इलाज करता नाही आला, उपचार करता नाही आला, उपचाराची संधी मिळाली नाही, याची मला फार वाईट वाटते. खूप स्वप्न अपुरी ठेवून 26 फेब्रुवारी 1887 रोजी मी निघून गेले. पण माझं शरीर जरी नसले तरी मी आज जिवंत आहे, तुमच्यासारख्या प्रत्येक स्त्रीमध्ये. धन्यवाद. नमस्कार माझ्या गुरुजन वर्ग आणि मैत्रिणींनो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय सेल्फ मंगल मचिंद्र फाले. I am 31st year old.
मी आज जरा आनंदीबाईंचा विषयावर बोलणार आहे, म्हणून मी त्यांचा सारखा लुक करण्याचा प्रयत्न केला आहे की जरा तुम्हालाही पाहायला बरं वाटेल आणि मलाही जरा उत्साह येईल त्यासाठी. आणि मी 10वी पास आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मी 10वीच्या पुढे शिकू शकले नाही. त्यानंतर जॉब करताना खूप इंग्लिशचा प्रॉब्लेम यायचा, जिथे म्हणजे इंग्लिश गरजेचं होतं. त्यामुळे मला तेव्हा इंग्लिशची खूप कमतरता भासली. आता 8-9 महिने झाले मी ज्ञानरुचीला जॉईन झालीये. मुलींना शिकण्यासाठी पण मला खूप इंग्लिशचा प्रॉब्लेम येत होता, पण ज्ञानरुचीने माझी ती उणीव, म्हणजे मी 10वी पास आहे पण मला आता ज्ञानरुचीमुळे मी पुढे जाऊन शिकू शकते ही एक नवीन उमेद दिली आणि मी त्यामुळे मुलींचाही अभ्यास घेऊ शकले. त्यासाठी धन्यवाद ज्ञानरुची. आणि मी माझं भाषण चालू करते. मीट India's first female doctor. Anandibai Joshi was India's first woman physician. She was also the first Indian woman to graduate with a 2-year degree in Western medicine in the United States. Joshi was married at the age of 9 to Windor, who was 20 years older than her. Her husband Gopalrao Joshi, a postal clerk, taught her to read and write. At the age of 14, she gave birth to a son who died soon after due to lack of medical facilities. The death of her newborn inspired her to become a physician. She immediately studied at the Women's Medical College of Pennsylvania, USA, which was the first women's medical program worldwide. In her application, she admitted that she was underqualified but pleaded with the college to give her admission to render to my poor suffering country women the true medical idea that they so sadly stand in need. Did you know Joshi studied her 2-year diploma alongside 2 of the first female medical student from Japan and Korea. धन्यवाद. Thank you. हा ठीक. माझे नाव प्रियंका समीर काकडे. मी माझं शिक्षण MA झालेलं आहे आणि मी हाऊसवाईफच आहे. मी आज आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल बोलणार आहे. ओके ताई, हा, सुरू करा. आणि आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरात कर्नाका येथे राहणारे गणपतराव अमृतसर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठे असलेले अहमदनगर येथील रहिवासी गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे नाव यमुना हे ठेवले. यमुना हे नाव बदलून आनंदीबाई हे ठेवले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंना एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त 10 दिवसच राहिले. तेव्हापासून त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी डॉक्टर बनण्याची प्रेरणा समोर ठेवली. गोपाळरावांनी त्यांना मिशनरी शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केला. कोलकात्याला गेल्यावर त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले. सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले.
त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांचा किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझे हिंदू धर्म व संस्कृत यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं आहे. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च 1986 मध्ये आनंदीबाईंनी MD ची पदवी मिळाली. MD साठी त्यांनी जो प्रबोध सादर केला त्यांचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूती शस्त्र. MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचं अभिनंदनही झाले. खडतर प्रवास करताना त्यांचा गोपाळरावांचा पाठिंबा होता. वयाच्या 20च त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे 26 फेब्रुवारी 1987 रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. केवळ 21व्या वर्षीच्या जीवनयात्रेत आनंदीबाई भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवन आदर्श उभे केले. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र चूल आणि मूल म्हणजेच आयुष्य असे असणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांना आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी गोपाळ हे जोडपे आपल्या ध्येय प्राप्ती करण्यासाठी झटत होते. धन्यवाद. हॅलो, ताई तुमचं शिक्षण किती झालं? एम ए? माझं शिक्षण MA. ओके, वाव. हॅलो, MA फर्स्ट इयर. MA फर्स्ट इयर. वा. MA ला विषय कोणता होता ताई तुमचा? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स होता. वाव, छान छान. आणि तुमच्यामुळे सर आम्हाला खूप म्हणजे गायन रुचीमुळे आम्हाला खूप म्हणजे नाही का पुढे जाण्याची प्रेरणा भेटली आणि नवीन नवीन करण्यासाठी पण खूप प्रेरणा भेटली तुमच्याकडून. आम्ही असं समजतो की आपल्या ज्ञानरुचीच्या महिला म्हणजे प्रत्येक महिला ही आनंदीबाई जोशी आहे, सावित्रीबाई फुले आहे, अहिल्याबाई होळकर आहे. कारण तुम्ही पण तुमच्या जीवनाबद्दल लिहावं. म्हणजे नसीमा मॅमची, आमच्या गुलशन मॅमची अशी इच्छा आहे की तुमचं जे जीवन आहे त्याच्याबद्दल तुम्ही लिहावं. त्याचं सुद्धा आपण एक पुस्तक प्रकाशित करू शकतो. मी त्यांच्या वतीने सांगतोय. आणि त्या मला खात्री आहे की त्या मला पाठिंबा देतील त्यासाठी. कारण तुम्ही असल्यामुळे आम्हाला खूप पुढे जाता येते, नवीन नवीन शिकता येते. आम्ही फर्स्ट टाइम असं करतोय ते तुमच्यामुळे सगळं. मॅडम प्रियंका जितेंद्र माने. माझं शिक्षण 12वी झाले आणि गेल्या वर्षीपासून मी उकडीचे मोदक हे ऑर्डर घेते आणि ह्या वर्षीपासून गायन रुची मध्ये जे चॉकलेट मोदक हे पण शिकले, ते पण ऑर्डर घेते. हेच माझं हे. आणि आता मी आनंदीबाई जोशी या विषयावर माहिती सांगणार आहे. आनंदीबाई जोशी यांचा जन्म पुणे 31 मार्च 1865 साली पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईचे पूर्वाश्रमीचे नाव यमुनाबाई होते. जुना कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी त्यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह आणि वयाने 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे नाव यमुना हे बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंना एक मुलगा झाला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त 10 दिवस जगले आणि आनंदीबाईच्या जीवनात हा एक महत्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले. आणि वाचणे बोलणे शिकले. तितक्या वाटा ग माती छाया पायी ऊन प्रवास माझा उरफाटा ग. कधीतरी उगवेल ती पहाट, बदलेल ती समाजाची वहिवाट. नसेल कोणी पुरुष प्रधान, मिळेल स्त्रीला नित्य सन्मान. आनंदीबाईच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती.
आणि धर्मांतर करणे त्यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाही. मनाची अस्वस्थता आणि नैराश्य घालवण्यासाठी त्यांनी बोथीतील ग्रंथांचा आधार घेतला. सिटीजन ऑफ द वर्ल्ड या पुस्तकाने त्यांना प्रफुल्लित केले. केवळ उकडलेले बटाटे खाऊन 2 महिन्याचा प्रवास आनंदाने पार पाडला. 4 जून 1886 रोजी त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अभ्यासाची कस सोडली नाही. वैद्यकीय शिक्षणाची पदवी घेतली आणि त्या MD ही पदवी घेतली. गोपाळरावांनी व आनंदीबाई यांचे स्वप्न पूर्ण झाले. भारतीय इतिहासाचे एक सोनेरी पान लिहिले गेले. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी झाल्या. तर मैत्रिणींनो, स्त्री शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते सेवन करणारा गुरगुरण्याशिवाय राहत नाही. हा एक अर्थपूर्ण सुविचार आहे. थैंक यू वेरी मच. इतनी अच्छी इंफॉर्मेशन, रिसर्च बहुत अच्छा है. रिसर्च. आई एम प्राउड ऑफ माई सेल्फ कि आप लोग मेरी लेडीज है, मेरे ज्ञान रुचि से आप लोग बोल रहे हैं. इज अमेजिंग. मतलब हम सोच भी नहीं सकते कि इतनी मालूमात आप लोग जमा करोगे. जैसे कि जितेंद्र भाई ने बोला ना कि आप अपनी अपनी लाइफ स्टोरी भी बनाओ. डेफिनेटली आपकी लाइफ स्टोरी जरूर होनी चाहिए, क्योंकि हर महिला जो है वो किसी न किसी चीज में बहुत ऊपर है और वो चीज छुपी हुई है. जब आप लिखते हैं ना तो वो चीज बाहर आती है. तो जरूर हम आपकी लाइफ स्टोरी कर सकते हैं. और मेरा एक और सजेशन है जितेंद्र भाई कि जिसने भी ये लिखा है ना उनको जमा करो. उनका लिखा हुआ आप जमा करो तो क्या होगा कि हमारे पास एक हिस्ट्री जमा होगी. सबकी मालूमात अलग अलग है. आपको पता है, इसको पता है. आज हम सुने तो हमें पता चला. तो हमको हिस्ट्री को जमा करके कभी आइंदा ऐसा प्रोग्राम करना पड़ा तो that time we can use that. One more suggestion कि अगर जो भी इसके जो अपन बेस्ट देखते हैं ना वो आपकी वेबसाइट पे भी आप लोग डालेंगे, जरूर डालेंगे. और ये प्रोग्राम ना सर को दिखाऊंगी मैं. रिकॉर्डिंग होती है हमारे, क्योंकि जिस तरह आप लोग तैयार होके आए ना तो मैं सोची नेक्स्ट प्रोग्राम में नेक्स्ट तैयार होके आए. तो ये ऐसा प्रेजेंटेशन होना चाहिए, क्योंकि जब आप लोग ऐसा बोलते हो ना तो हम प्रेजेंटेशन पे भी मार्क्स देते हैं कि आप किस तरह बैठे हो, किस तरह के कपड़े पहने हो, किस तरह स्माइल करते हो, किस तरह एक्शन करते हो, तो उसमें भी मार्क्स मिलते हैं ना. तो ये तो बहुत अच्छी बात है कि आप सब अच्छे कपड़े पहन के आए. आना भी चाहिए. ये हमारे लिए एक बहुत बड़ा इवेंट है, क्योंकि हम रिसर्च करते हैं, कोई और नहीं करता है. ये हमारा प्रोग्राम है. आज भी अगर आप देखेंगे तो बहुत लोग ऐसे प्रोग्राम करते हैं कि आप किसी महिला को ले लिया. और मैंने पहले शुरू में बोला था कि मैं इसलिए लेती हूँ ताकि आप उनसे मोटिवेट हो, उनसे इंस्पायर हो, क्योंकि हम भी हमारी जिंदगी में उनसे कुछ सीख लेते हैं. और इसके हिसाब से हम हमारी जिंदगी में कुछ तो भी आनंदीबाई का या सावित्रीबाई फुले का या अहिल्याबाई होलकर का लेके हमारी जिंदगी को आगे बढ़ा सकते हैं. तो बहुत मजा आया. मैं ये बोलूँ कि मैं आज बहुत खुश हूँ. आप लोगों ने मेरा थैंक यू सो मच. हाँ, सरोजिनी नायडू का वो सेक्रेटरी जो है ना, mention this lady's name because she has taken the effort English में बोलने के लिए. हमारे जज कुछ बोलना चाहते हैं. ते मी हेच सांगायचं इच्छिते की तुम्ही लोकांनी मैम हिंदी में और अंग्रेजी में भी बोल सकते हो, इंग्लिश में भी बोल सकते हो. आप लोग ने इतनी तैयारी की और इतनी मेहनत की है. एक जन का मैं आपको यहाँ पर उल्लेख करना चाहती हूँ, मंगल पाली. उन्होंने इंग्लिश में कोशिश की है और ये इंग्लिश कहाँ से सीखी है? ज्ञान रुचि के प्रोग्राम से. ये कितनी बड़ी बात है. वो उन्होंने कोशिश करी, उसने आपसे वो इंग्लिश में बोलने की कोशिश करी. पहले तो समझना चाहिए और फिर बोलना चाहिए. ये एक बहुत बड़ी बात है. आई एम रियली इम्प्रेस्ड, रियली इम्प्रेस्ड. गुड क्लैप. थैंक यू. और बाकी सब लोग बहुत. मैं कुछ बोलना चाहती हूँ मैडम. ये सब सिर्फ ज्ञान रुचि के वजह से हुआ है मैडम. मुझे इतना पहले ज्ञान रुचि
बिल्कुल भी कॉन्फिडेंस नहीं था कि मैं किसी के सामने बोल सकती हूँ। मराठी में भी नहीं बोल सकती थी मैं, लेकिन ज्ञान रुचि की वजह से मैं इंग्लिश में ट्राई कर रही हूँ मैडम। सिर्फ मैं सब ज्ञान रुचि को बहुत बहुत मन से धन्यवाद बोलती हूँ मैम, बहुत बहुत दिल से धन्यवाद। ताई तुम्ही अजून एक चमत्कार केला, 5 मिनिटात तुम्ही 5 मिनिटात ड्रेस बदलला. नाही पण तुम्ही खरंच सर्व ग्रेट आहात, म्हणून तर मॅडम मी तुमचं सर्वांचं स्पेशल उल्लेख तुमच्या करायचं होतं म्हणून मी सांगितलं. आणि सर्वच जण तुम्ही सर्वच जणी ग्रेट आहात, सर्वच आपल्या आणखी एक बोलते. नीलोफर मॅडम नीलोफर मॅडमनी एवढं तयार केलं की त्या बोलू शकताय. नीलोफर मॅम अजून काहीतरी बोलत होता. फालेताई काहीतरी बोलत होत्या. बोला मंगलताई, तुम्ही अजून काहीतरी बोलायचं होतं. मला काही करण्याची व्हेरी गुड नीलोफर, व्हेरी गुड. एक मिनिट पहिल्यांदा मंगल फालेताई बोलू द्या, नंतर मंगलताई तुम्हाला काय बोलायचं होतं, बोला. तुमचा आवाज येतोय. नसीमा मॅडमना थँक्यू बोलायचं, त्यांनी ही संस्था केली. आणि नीलोफर मॅडम थँक्यू बोलायचंय, कारण ते आमच्यासाठी खूप खूप वेळा त्रास सहन करून तुम्हाला ते रिपीट सगळं शिकवतात. त्याच्यासाठी त्यांना थँक्यू बोलायचंय. आणि मी आता घरी बसून मला बाहेर ऑफिस म्हणजे जॉब साठी बाहेर पडता येत नाही, कारण माझी छोटी छोटी मुलं आहेत. तर मी आता घरी महिना झालाय, मी एक नवीन बिझनेस म्हणता येईल त्याला, की भाकरी आणि चपात्या करून देते एका हॉटेलला सकाळ संध्याकाळ. ते लकीली आज मला संध्याकाळी माझं नशीब की मला संध्याकाळी सुट्टी भेटली त्याला, म्हणून मी आपला कार्यक्रम पण अगदी व्यवस्थित जॉईन करू शकले. ते करता करता जॉईन करावं लागलं असतं, मग मला नऊवारी वगैरे नेसता नसते आली, पण लकीली तिथं सुट्टी भेटली मला. आणि जो माणूस जो प्रयत्न करतो ना त्याला परमेश्वर पण साथ देतो. अगर आप लेने को तैयार है तो हम देने को कुछ भी तैयार, तो लेते नहीं हम क्या लेते नहीं. नीलोफर मॅम तुम्हाला काय बोलायचं होतं का? नाही ना. चलो थँक्यू नीलोफर. थँक्यू. शनिवारी 3 वाजता आपल्या बाकीच्यांचं होईल, जे राहिलेले आहेत 11 जणांचाच झाला आज. तर उरलेले जे सगळे आहेत आपल्या ज्ञान रुचीच्या सर्व सदस्य, त्यांना शनिवारी आपण संधी देणार आहोत. तर शनिवारी 3 वाजता सगळ्यांनी तयार राहा, तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल. परत एकदा सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं छान झालेलं आहे. मुझे अभी डिफिकल्टी हो रही है कि किसको मैं कितने मार्क्स दूं. तर शनिवारी बघूया. आता तुम्ही बाकीच्यांनी पाहिलेलं आहे की 11 जणांनी कशी मांडणी केलेली आहे. तुमच्या पुढे आव्हान आहे की त्यांच्यापेक्षा भारी तुम्हाला बनवायचंय, पण तुम्हाला 3 दिवस अजून जास्त